एकच मिनिट हा मी तर आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत। पुणे सत्र न्यायालयानं दाभोलकर हत्या प्रकरणामध्ये हा मोठा निकाल दिलेला आहे। यामध्ये वीरेंद्र तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे। तर सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हे दोषी आढळले असून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। आता तुम्ही हायकोर्टामध्ये जाणार आहात का? ऑलरेडी तुमचं पिटिशन आहेत। या केसमध्ये ज्यांच्यावरती कॉन्स्पिरेटर किंवा कॉन्स्पिरसीचे चार्जेस होते ते वीरेंद्र तावडे असतील किंवा संजीव पुनाळेकर असतील यांचं ॲक्विटल झालं आहे आणि केवळ सचिन अंदुरे आणि शरद कळसकर जे शूटर्स आहेत त्यांच्यावरती कारवाई जी आहे ती त्यांना दोषी ठरवण्यात आलेले आहे। या सगळ्या संदर्भात तुमचं पुढचं लिगल स्टँड काय आहे? एका पातीवरती दोन प्रत्यक्षातले जे मारेकरी आहेत त्यांना शिक्षा झाली ही महत्त्वाची बाब असली आणि न्यायालयावरचा विश्वास अधोरेखित करणारी बाब असली तरी जे सुटलेले आहेत सूत्रधार त्याच्या मागचे त्यांच्या शिक्षेसाठी उच्च न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालयापर्यंत ही लढाई आम्ही घेऊन जाऊ हा निर्धार आम्ही सुरुवातीपासूनच केलेला आहे। पण आपण हे देखील लक्षात घ्यायला पाहिजे की सगळ्या ज्या चार्जशीट आहेत म्हणजे मेघाताई पानसरे आता आपल्याबरोबर आहेत, कॉम्रेड पानसरे सरांची केस देखील कोल्हापूरमध्ये चालू आहे आणि या चार्जशीटमध्ये असं लिहिलेलं आहे की CBIने लिहिलेलं आहे की त्याच्यामध्ये वापरलेलं वेपन कॉमन आहे। त्यानंतर गौरी लंकेश आणि कलबुर्गी यांच्या केसमध्ये देखील कॉमन थ्रेड आहेत आणि हे सगळे एका व्यापक कटाचा भाग आहे असं आम्ही नाही म्हणत आहे। हे CBI तपास यंत्रणा म्हणतायत, ATS म्हणतंय, कर्नाटक पोलीस म्हणतायत। त्यामुळं हा जो व्यापक कट जो याच्या पाठीमागचा आहे त्यामागचे सूत्रधार जोपर्यंत पकडले जात नाही तोपर्यंत विवेकी विचारवंतांना असलेला धोका हा कायम राहणार आहे। आणि या चारही केसमध्ये त्याच्यातला मुळातला जो सूत्रधार आहे त्याला अजून पकडलंच गेलेलं नाही आहे। हे जे आता सुटलेले आहेत ते मध्य लेवलचे मिड लेवलचे सूत्रधार आहेत, त्यामुळे त्यांच्या मुळातल्या सूत्रधाराला देखील अटक व्हावी याच्याविषयीची मागणी आम्ही सातत्याने लावून धरणार आहे। हायकोर्टामध्ये एक रीट केलेली होती, या रीटमध्ये हायकोर्टाच्या मॉनिटरिंगमध्ये हा तपास जो आहे तो करावा लागला। त्याचे एन्व्हलप जे आहे तपासाचे बंद लिफाफ्यामध्ये तपासाची प्रगती उच्च न्यायालयात सादर करावी लागली होती। तुमच्याही बाबतीत आणि पानसरे सरांच्या बाबतीमध्ये सुद्धा तीच परिस्थिती जी आहे ती पाहायला मिळाली। तुम्ही या सगळ्या तपास यंत्रणेच्या एकूण भूमिकेबाबत आता तरी समाधानी आहात का? किमान अर्ध समाधान तरी तुम्हाला आहे का? ज्या पद्धतीनं CBIची भूमिका राहिलेली आहे किंवा तपास यंत्रणांची भूमिका राहिली आहे ती सतत संशयाच्या भोवऱ्यामध्ये राहिलेली आहे। CBIने सुद्धा अनेकदा बॅलिस्टिक रिपोर्ट बदलण्यापासून ते आरोपींच्या चार्जशीटमध्ये चेंजेस करण्यापर्यंत, भूमिका सप्लिमेंटरी चार्जेस देण्यापर्यंत अनेकदा वेगवेगळ्या भूमिका घेतलेल्या होत्या ज्यावर तुमचा आक्षेप होता। आता मान्य आहे? मला हे सांगायचं आहे आणि हे सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे की सुरुवातीला पुणे पोलिसांनी तपास केला याचा आणि त्याच्यामध्ये काहीच प्रगती होत नव्हती म्हणून आम्ही उच्च न्यायालयामध्ये गेलो आणि त्यानंतर CBIकडे तपास केला गेला। त्यानंतर जवळजवळ पुढची 1.5-2 वर्ष CBIनी देखील त्या तपासात खूप मोठ्या प्रमाणात दिरंगाई केली आणि त्यानंतर कॉम्रेड पानसरे सरांचा खून झाला। त्यानंतर पानसरे आणि दाभोळकर कुटुंबियांनी आम्ही एकत्रितरित्या हायकोर्ट